नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कलम 79 ते 123. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 5 मधील कलमे 52 ते 78 घेतलेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये कलम 79 ते 123 पर्यंतची कलमे घेणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण जी संसदेशी संबंधित कलमे आहे ती कलमे कलम 79 ते 88 पर्यंत आहे. तर आपण बघूया याची शॉर्टकट ट्रिक. तर बघा, कलम 79 म्हणजे संसदेची रचना, कलम 80 राज्यसभेची रचना, कलम 81 लोकसभेची रचना. आता कलम 79, 80 आणि 81 ही कलमे, ही तीन जे कलमे आहेत ती शॉर्टकट ट्रिक नुसार लक्षात ठेवण्याची ट्रिक म्हणजेच 79, 80, 81 म्हणजे सरळ. 79 म्हणजे स, 80 म्हणजे र, 81 म्हणजे ल. सरळ म्हणजे स म्हणजे संसदेची रचना, र म्हणजे राज्यसभेची रचना, ल म्हणजे लोकसभेची रचना. सरळ अशा प्रकारे 79, 80, 81 सरळ संसद, राज्यसभा, लोकसभा. तर आता आपण कलम 82 बघूया. तर कलम 82 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर एक 82 मधला जो 2 आहे तो कशासारखा दिसतो, र सारखा दिसतो. म्हणजे रचना, म्हणजे जनगणनेनंतर मतदारसंघाची पुनर्रचना असं त्याचा अर्थ. 2 र सारखा म्हणजे रचना. कलम 83 3 कशासारखा, असारखा म्हणजे अवधी. 3 कशासारखा दिसतो, असारखा दिसतो म्हणजे अवधी. दोन्ही सभागृहांचा कालावधी म्हणजेच कालावधी म्हणजे अवधी. आता कलम 84 4 कशाचा, 4 पत्र. 84 कलम 84 4 पत्र. पत्र म्हणजे पात्रता, म्हणजे संसद सदस्यत्वासाठी जी पात्रता आहे ती. कलम 84 4 पत्र म्हणजे पात्रता, 4 पत्र पात्रता. कलम 85 5 सत्र. 85 मधला जो 5 आहे 5 सत्र म्हणजे संसदेची सत्रे, सत्र समाप्ती, विसर्जन. आता कलम 86 म्हणजे 6 संदेश. 6 संदेश म्हणजे राष्ट्रपतींचा सभागृहांना संबोधित संदेश पाठवण्याचा अधिकार. आता कलम 87 सातवी भाषण. सातवी भाषण म्हणजे राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण. आता कलम जे 87 आहे त्यामध्ये जो 7 आहे ते 7 म्हणजे सातवी भाषण, म्हणजे सातवीतलं भाषण, म्हणजे 7वी मध्ये आपण जे भाषण दिलं ते भाषण असं आपण ती शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवू शकतो. ही 7वी वी म्हणजेच काय आहे, विशेष भाषण म्हणजे अभिभाषण, म्हणजे 7वी भाषण म्हणजेच राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण. आता कलम 88. कलम 88 मध्ये सर्वात शेवटी 8 आहे. 8 म्हणजे अधिकार. 8 अधिकार आपण आ म्हणू, अधिकार म्हणजे आ म्हणजे अधिकार, 8 अधिकार अशी शॉर्टकट ट्रिक आहे. म्हणजे सभागृहांबाबत मंत्री, महान्यायवादी यांचे अधिकार. अधिकारला आपण अधिकार असं म्हटलेलं आहे. कलम 8 अधिकार. आता ही सर्व जी कलम 79 ते 88 पर्यंतची आपण ट्रिक्स बघूया, सोपी ट्रिक. तर बघा, कलम 82 म्हणजे 82 मधला 2 कसा दिसतो, र सारखा दिसतो म्हणजे रचना. 82 मधला 2 र सारखा म्हणजे रचना. कलम 83 मधला जो 3 आहे तो दिसतो असारखा म्हणजे अवधी. कलम 84 चा जो 4 आहे तो म्हणजे 4 पत्र. कलम 85 मधला 5 जे आहे 5 सत्र. कलम 86 मधला 6 आहे म्हणजे 6 संदेश. कलम 87 मधला 7 आहे म्हणजे 7वी भाषण. कलम 88 मधला जो 8 आहे म्हणजे 8 अधिकार. अशा प्रकारे आपण ही कलम
79 ते 88 पर्यंतची सोपी ट्रिक बघितली. आता पुढे आपण राज्यसभाचं बघूया. हे बघा, राज्यसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, लोकसभा सभापती, उपसभापती यांच्या संबंधित तरतुदी कलम 89 ते 97. राज्यसभामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष असतात आणि लोकसभामध्ये सभापती, उपसभापती असतात. यांच्या संबंधी तरतुदी आहे ते कलम 89 ते 97. तर कलम 89, हे बघा, कलम 89 काय म्हणते. कलम 89 मधला जो 9 आहे, 9 उपाध्यक्ष, 9 मधला जो उ आहे, उ म्हणजे उपाध्यक्ष, म्हणजे राज्यसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या संबंधित तरतूद. कलम 90 जो 9 आहे, हा जो 9 आहे ते 9 उ म्हणजे उपाध्यक्ष, उ म्हणजे उपाध्यक्ष. बडा झिरो म्हणजे उपाध्यक्ष रिक्तता राजीनामा बडतर्फी, म्हणजे बडा झिरो म्हणजे बडतर्फी. समजलं, उपाध्यक्ष बडतर्फी, उपाध्यक्ष रिक्तता राजीनामा बडतर्फी. म्हणजेच काय, न उ म्हणजे उपाध्यक्ष आणि झिरो म्हणजे बडा झिरो म्हणजे बडा म्हणजेच काय, म्हणजे बडतर्फी. अशा प्रकारे शॉर्टकट ट्रिक. आता कलम 91 मधला म्हणजे 9 म्हणजे उपाध्यक्ष आणि जो 1 आहे, 1 म्हणजे कर्तव्य, एक कर्तव्य अध्यक्ष म्हणून काम करणे. अशा प्रकारे उपाध्यक्षांची कर्तव्य, असं कलम 91चा अर्थ. तर कलम 92 मधला 2 दोघेही बडतर्फी ठरावावेळी पदी राहू नये. दोघेही म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष, दोघेही बडतर्फी ठरावावेळी पदी राहू नये. 2 म्हणजे दोघेही. आता कलम 93 मधला 3 म्हणजे 3 कशासारखा दिसतो, उ सारखा दिसतो, म्हणजे उपसभापती, लोकसभा सभापती, उपसभापती. कलम जे 93 आहे ते लोकसभेचे जे सभापती आणि उपसभापती असतात त्यांच्या संबंधी आहे. आता कलम 94 मधला जो 4 आहे, 4 रिक्तता राजीनामा, म्हणजे सभापती, उपसभापतीचे जे जागांची रिक्तता आणि त्यांचा राजीनामा, हे कलम 94 मध्ये 4 रिक्तता. कलम 95 बरोबर 91 म्हणजे कलम 95 बरोबर 91 म्हणजे कलम 91 मध्ये जे म्हटलेलं आहे तेच म्हणजे कलम 95 मध्ये. म्हणजेच काय आहे की उपाध्यक्ष त्याचे कर्तव्य, उपाध्यक्षाचे कर्तव्य आहे ते अध्यक्ष म्हणून काम करणे. म्हणजे उपाध्यक्ष कर्तव्य आहे, उपाध्यक्षाचं काय कर्तव्य आहे की कधी जेव्हा अध्यक्ष अनुपस्थित असेल तेव्हा अध्यक्ष म्हणून काम करणे. त्याच प्रकारे यामध्ये आपण जे उपसभापती आहे त्या उपसभापतींचं कर्तव्य आहे की सभापती म्हणून काम करणे. आता कलम 96 म्हणजेच कलम 92च्या बरोबर. म्हणजेच काय की कलम 92 काय म्हणते, दोघेही बडतर्फी ठरावावेळी पदी राहू नये. त्याच प्रकारे कलम 96 सुद्धा हेच म्हणते की सभापती, उपसभापती बडतर्फी ठरावावेळी पदी राहू नये. कलम 96 म्हणते. म्हणजेच कलम 96 बरोबर कलम 92 असा त्याचा अर्थ. आता कलम 97 मधला 7 बरोबर 7 म्हणजे काय, 7 वेतन असं रायमिंग वर्ड आहे हे. असं 7ला इंग्लिश म्हणून काय म्हणतात, 7. म्हणजेच इकडं आपण वेतन असं बरोबर 7 वेतन. म्हणजे चौघांचेही म्हणजेच काय, राज्यसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, लोकसभेचे सभापती, उपसभापती चौघांचेही काय आहे, वेतनबाबत जी तरतूद आहे ती कलम 97 मध्ये. कलम 98 म्हणजे संसदेचे सचिवालय.
कलम 98 संसदेचे सचिवालय झालं. नंतर आता कलम 99. आता कलम 99 बघा काय म्हणते तर. कलम 99 म्हणजे 99 वेळा सभासद शपथ घेतात. आता ऐका, खूप शॉर्टकट ट्रिक आहे, खूप मजेशीर अशी ट्रिक आहे ही. कलम 99 काय म्हणते, 99 वेळा सभासद शपथ घेतात. आणि कलम 100 काय कलम 99 झालं. कलम 100 काय म्हणते, 100 रुपयात मतदान विकतात. म्हणजेच कलम 99 आणि कलम 100 याची ट्रिक आहे की 99 वेळा सभासद शपथ घेतात आणि 100 रुपयामध्ये मतदान विकतात, अशी ट्रिक आहे ती. आता सदस्यांची अपात्रता, कलम 101 ते 104. आता बघा, हे कलम 101 ते 104 यामध्ये काय आहे, सदस्यांची अपात्रता. आता कलम 1 काय म्हणते, 1 रिक्तता म्हणजे जागांची रिक्तता. कलम 2 अपात्रता म्हणजे सदस्यांची अपात्रता. कलम 3 प्रश्न म्हणजे अपात्र विषय जे प्रश्न आहे त्याचे निर्णय, हे कलम 103 मध्ये. कलम 104 शिक्षा म्हणजे अपात्र जेव्हा झाले तेव्हा सदस्यांना जी शिक्षा आहे ती कलम 104 मध्ये दिलेली आहे. म्हणजेच कलम 101 ते 104 हे सदस्यांची अपात्रता या संबंधी आहे. आता कलम 105 पहा. कलम 105 पाच विशेष अधिकार. कलम 105 मधला जो 5 आहे, 5 विशेषाधिकार म्हणजे सदस्य, समित्या, संसदेचे सभागृह यांचे विशेषाधिकार कलम 105 मध्ये देण्यात आलेले आहे. कलम 106 वेतन भत्ते पहा. म्हणजे कलम 106 ची ट्रिक आहे 6 वेतन भत्ते पहा, अशा प्रकारे. आता इकडे 107 हे बघा, इथे 107 कलम काय म्हणते, 7 म्हणजे सादर संमत म्हणजे विधेयक. 7 सादर संमत विधेयकला सादर करणे आणि संमत करणे हे कलम 107 मध्ये दिलेले आहे. आणि कलम 108 म्हणजे 8 बैठक म्हणजे संयुक्त बैठक, खूप IMP आहे. कलम 108 8 बैठक संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. तर बघा, कलम 108 8 बैठक म्हणजे संयुक्त बैठक. आता कलम 109 धनवी प्रक्रिया म्हणजे धन विधेयक विशेष प्रक्रिया 109 मध्ये आहे. कलम 110 10 मनी व्याख्या म्हणजे धन विधेयकाची व्याख्या. कलम 111 तीनदा एक असला तर अधिसंमती देणे म्हणजे विधेयकांना अधिसंमती. तीनदा एक असला 1 2 3 म्हणजे तीनदा एक असला की अधिसंमती देणे, अशी शॉर्टकट ट्रिक आहे ती. तर म्हणजे त्याचा अर्थ विधेयकांना अधिसंमती. आता कलम 112 म्हणजे 12 वर्ष, शॉर्टकट ट्रिक 12 वर्ष म्हणजेच वार्षिक वित्तीय विवरणपत्र अर्थसंकल्प. म्हणजेच काय आहे, अर्थसंकल्प यालाच भारतीय राज्यघटनेमध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र असे म्हणतात. आणि याची जी तरतूद आहे ती कलम 112 मध्ये केलेली आहे. कलम 112लाच आपण 12 वर्ष म्हणजे वार्षिक वित्तीय विवरण या प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. कलम 113 कार्यपद्धत म्हणजे संसदेतील कार्यपद्धती. 13 कार्यपद्धत. कलम 114 आता याची ट्रिक आहे, 114 वर्षानंतर विनीचे योग आले. 114 वर्षानंतर विनीचे योग आले म्हणजे विनियोग या संबंधी कलम 114 आहे. विनियोग संबंधी कलम 14 म्हणून 114 वर्षानंतर विनीचे योग आले म्हणजे विनियोग संबंधी कलम 114. नंतर कलम 115 दान म्हणजे अनुदान. 115 कलम अनुदान संबंधित आहे. 15 दान अनुदान. कलम 116 वाद अपवाद म्हणजे कलम 116 मध्ये अपवाद हा शब्द आलेला आहे म्हणून कलम 116 वाद अपवाद.
कलम 117. आता पहा 117 IMP आहे. 17 तरतुदी फायनान्शियल बिलच्या म्हणजेच काय वित्तीय विधेयकच्या ज्या तरतुदी विशेष तरतुदी आहेत त्या कलम 117 मध्ये देण्यात आलेल्या आहे. पुन्हा एकदा पहा कलम 117 मध्ये जे फायनान्शियल बिल आहे म्हणजे वित्तीय विधेयक आहे त्याच्या विशेष तरतुदी कलम 117 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच शॉर्टकट ट्रिक 17 तरतुदी फायनान्शियल बिलच्या. आता कलम 118 कार्यपद्धत नियम. संसदेच्या कार्यपद्धतीचे नियम कलम 118 मध्ये आहेत. तसेच कलम 119 नियमन शी संबंधित आहे. कलम 120. आता 20 वापरायच्या भाषा म्हणजे संसदेमध्ये वापरायच्या भाषा याबद्दलची तरतूद कलम 120 मध्ये करण्यात आलेली आहे. 20 वापरायच्या भाषा. कलम 121 बंध चर्चेवर निर्बंध. 21 बंध चर्चेवर निर्बंध. 122 न्यायालय संसदेच्या चौकशी करणार नाही. कलम 122 काय म्हणते तर न्यायालय जे पण म्हणजे न्यायालय संसदेच्या कामकाजाची चौकशी करणार नाही हे 122 मध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणजे शॉर्टकट ट्रिक 22 न्यायालय संसदेची चौकशी करणार नाहीत. म्हणजे कलम 122 मध्ये संसदेने केलेले कामकाज याची चौकशी न्यायालय करणार नाहीत असं सांगण्यात आलेलं आहे. आता कलम 123 सुट्टीच्या वेळी वटहुकूम जाहीर राष्ट्रपतींचा अधिकार. 123 मधला जो 3 आहे तो 3 कशासारखा दिसतो असारखा म्हणजे अधिकार. राष्ट्रपतींचा अधिकार म्हणजेच काय तर सुट्टीच्या वेळी वटहुकूम जाहीर करण्याचा. अशा प्रकारे आपण कलम 79 ते 123 बघितलेले आहेत. कलम 79 ते 123 आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. भाग 5 मधील कलम 79 ते कलम 123 आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कलम 124 आणि त्यातील म्हणजे त्या पुढील जे कलमे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलम 79 ते 123 बघितलेली आहे. तर धन्यवाद.